तर मित्रांनो, आपण आलो आहोत अजगर सोडायला. अजगर म्हणजे काय, एवढा मोठा नाही आहे. सध्या त्यांनी अंडी देऊन झालेली अजगरांनी, तर त्याची पिल्लं आहेत आपल्याकडे. आणि प्रत्येक साप पाण्याच्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून त्यांना व्यवस्थितरित्या पाणी प्यायला मिळावं. काही लोकांच्या बराच व्हिडिओ बघतो आपण की ते लोक घोणस वगैरे पाण्याच्या ठिकाणी सोडतात, म्हणजे पाण्यामध्ये सोडतात प्रॉपर. पण हे चुकीचं आहे. तुम्ही सापांना त्रास देऊ नका. बघू शकता, सुंदर पिल्ले आहेत, 2 आहेत, एकाच ठिकाणी रेस्क्यू झालेली. आणि असं पाणी जिथे दिसेल तिथे सोडा त्यांना, जेणेकरून त्यांना प्यायला पाणी वगैरे मिळेल. आणि घोणस, अजगर हे पाण्यामध्ये राहणारे साप नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांना पाण्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न करू नका. कारण की खूप प्रेमळ जीव आहे तो. बघू शकता, हा साधारण 1 फूट आहे. आणि आपण त्या जोडीचा भाऊ आहे, आपण त्याचाच भाऊ आहे. आणि आपण साधारण साईज तेवढीच आहे त्याची. तर दोघांना आपण सुंदररित्या, पूर्ण फॉरेस्ट आहे, बघू शकता, पूर्ण फॉरेस्टच्या ठिकाणी, जेणेकरून त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ नये यासाठी आपण प्रयत्न चालू असतो आपला, की त्यांना सेफ जागी सोडावं प्रत्येक सापाला, म्हणून हा प्रयत्न चालू असतो. तर या दोन्ही सापांना आपण व्यवस्थित प्रॉपर, तुम्ही बघू शकता, जंगलामध्ये प्रॉपर सोडलेलं आहे. पूर्ण जंगल आहे या साईडला, जेणेकरून त्यांच्यावर दुसऱ्या प्राण्याने कुठला घात करू नये, आघात करू नये, त्यांचा जीव घेऊ नये. कारण की साधारण अजगराची पिल्लं 81 अंडी देतो, त्याच्यामधली 30 अंडी जगतात. त्याच्यातली पिल्लं जगतात की नाही सांगू शकत नाही, अंडी कोण खाण्यासाठी येतं वगैरे. पण बाकी जे उरतात ते त्यांना जीवनदान देणं आपलं काम आहे. आणि त्यांना व्यवस्थित ठिकाणी, कारण की पिल्लं आहेत, त्यांना शिकार करणं वगैरे काही माहिती नसतं लहानपणापासून. त्यांना त्या गोष्टी अवगत होतात, हळूहळू मोठे होतील तसे. त्यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे किंवा सोडणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण याच ठिकाणी त्यांना सोडून दिलेले आहेत. आणि मगाशी बोललो त्याप्रमाणे घोणस वगैरे साप बरेच जण पाण्यामध्ये, नदीमध्ये सोडत आहेत, तर ते करण्याचा प्रयत्न करू नका. कारण की एखादा अजगराचं वजन जर, किंवा एखादा घोणस असेल त्याचं वजन जर जास्ती असेल, मग त्याला पाण्यामध्ये सर्व्हाइव्ह करता येत नाही, त्याच्यामुळे त्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे नदी त्या ठिकाणी सापांना सोडू नका. जे पाण्यामधले साप आहेत, दिवड वगैरे, यांना तुम्ही पाण्या ठिकाणी सोडा, काही प्रॉब्लेम नाही. पण जे जमिनीवर राहणारे साप आहेत त्यांना पाण्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न करू नका प्लीज.